आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल, आज ज्याप्रमाणे सरकारने जी.आर. काढला आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे असं त्यांच्याकडून येत आहे? नाही, ते बघा, शेवटी आंदोलनकर्त्याचं समाधान होणं फार आवश्यक होतं। ते समाधान सरकारने केलेलं आहे, ते समाधानी झालेलं आहे आणि त्यांनी त्यांचं आंदोलन थांबविलेलं आहे। याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। परंतु हा जो राजपत्र काल सगळ्या शोरांच्या बाबतीमध्ये काढलेला आहे, आपण त्याचं अक्षर आणि अक्षर वाचा। जो जुना नियम आहे त्याचाच उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे ओबीसी समाजावरती कुठेही काही आघात झालेला नाही, विश्वासघात झालेला नाही। जुनीच प्रचलित पद्धत नव्याने जी.आर. काढून ती अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे। सर, त्यामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की वंशावळ जी बघितली गेली, आजोबा, वडील, त्यानंतर नातवंड असे, तर जरांगे पाटलांनी त्याच्यामध्ये एक मागणी केलेली होती की प्रतिज्ञापत्र देऊन, म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही सापडल्या त्यांना द्या, तर ती नोंद कुठे याच्यामध्ये आढळून येत नाही। नाही, पण कुठे त्याचा उल्लेखच कुठे नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी असं म्हटलं की बा लोकांची वंशावळ शोधण्याकरिता तालुका स्तरावरती समित्या तयार करण्यात। अहो, मला एक सांगा, वंशावळ आपल्याला करावं लागते, तहसीलदार नाही तयार करून देत। माय आजोबा कोण आहे, माया पंजोबा कोण आहे, माया बाप कोण आहे, त्या तहसीलदाराला काम आहे। मला सांगावं लागते की माझ्या पंजोबाचे एवढे पोरं, मग त्याच्या 4 पोराचे हे 4 पोरं, मग त्याच्या 4 पोरं, त्याला वंशावळ म्हणतात। आणि म्हणून शेवटी काही म्हटलं असलं तरी वंशावळ तयार करायचं काम हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीला स्वतः तयार करावं लागतं। त्याच्यामुळे तहसीलदार त्याच्यामध्ये काय मदत करणार आहे? तहसीलदार काय माहीत माझा बाप कोण होता, माझा आजोबा कोण होता, माझा पंजोबा काय होता? त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर काही धक्का नाही। 37 लाख नोंदी सापडलेल्या आहे असं म्हणतात आहे, त्या नवीन आहे की जुन्या? कारण तुम्ही वारंवार दावा करता आहे की त्या जुन्याच नोंदी। मी आजही दाव्यावर ठाम आहे की या सर्व 37 लाख कागदपत्रांचं स्कॅनिंग केलेलं आहे। काय जात प्रमाणपत्र थोडी इश्यू केलेलं आहे। आणि मी सांगितलं ना की 1994 पासून आतापर्यंत या आता ते 54 वरून कालपासून 57 लाखावर गेलेलं आहे। 57 लाख लोकांपैकी 99.5% लोकांचं ऑलरेडी सर्टिफिकेट आहे। आमच्या नागपूरचा आकडा तिथे 2,91,000 दिलेला आहे। अहो, आता 2,91,000 हे सुरे जुनेच आहे ना, नव्याने काय, नव्याने फक्त एका माणसाला सर्टिफिकेट भेटलं। त्याच्यामुळे मी जे म्हणतो आहे त्याच्यावर ठाम आहे। त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। ओबीसी समाजाने आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती ठेवता कामा नये। तुम्ही मुंबईकडे कूच करणार होते, आता ते नाही, काही कारणच नाही बा। आपल्या समोर मी वारंवार बोलतो आहे की 29 सप्टेंबर 2023ला सरकारने आम्हाला जो शब्द दिला तो बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी आम्ही या राज्यातील घराघरातून ओबीसीला बाहेर काढून आम्ही कूच करणार होतो। पण आम्हाला दिलेल्या शब्दावर टाक आहे। आज आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिलेलं नाही। त्याच्यामुळे सरकारने आम्हाला 29 सप्टेंबरला जो न्याय दिला त्या न्यायावर ते ठाम राहिले, कालपर्यंत होते, आजही राहिले। त्यामुळे सरकारचं अभिनंदन। आणि आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झाल्यामुळे आम्ही आता कुठल्याही प्रकारची कूच मुंबईकडे करणार नाही। नक्कीच सरकारने आपला शब्द पाळला आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही, त्यामुळे आता मुंबईकडे जाण्याचा कुठलाही प्रश्न नाही असं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।